अवैध रेतीची वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची येवती येथे कारवाई। रायगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रातून अवैधपणे रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरू आहे। यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहे, परंतु मुजोर रेती चोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे। अशातच महसूल विभागाच्या पथकाने अवैध रेतीची वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त केले। ही कारवाई आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास महसूल विभागाने तालुक्यातील येवती येथे केली असून या धडाकेबाज कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे। तालुक्यात होत असलेली रेतीची अवैध वाहतूक ही प्रशासनाला आव्हान ठरली आहे। रेतीची रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्याने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महसूल विभागाच्या पथकाने धानोरा येवती परिसरात सापळा रचला। या ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्याने लगेच महसूल पथक येवती येथे रवाना झाले। त्यांना येवती येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे MH29 BP 1141 व MH29 BV 8433 या क्रमांकाचे 2 ट्रॅक्टर वाळूची अवैध वाहतूक करीत असताना मिळून आले। महसूल विभागाने दोन्ही ट्रॅक्टरचा पंचनामा करून ट्रॅक्टर पोलीस स्टेशन वडकी येथे जमा करण्यात आले आहे। महसूल विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या 2 ट्रॅक्टरपैकी एक ट्रॅक्टर निखिल गजानन धोटे राहणार येवती यांच्या मालकीचा असून दुसरा ट्रॅक्टर श्रीकांत बारकुजी तुमसरे राहणार आटमुड्डी यांच्या मालकीचा आहे। ही कारवाई निवासी नायब तहसीलदार महादेव सानप, तलाठी गिरीश खडसे व चालक बादल पिंपरे सुनील बुर्रे यांनी केली असून तालुक्यामध्ये अशाच पद्धतीची आणखी ही कारवाई होण्याची अपेक्षा वाढली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।